नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण "तू ही रे माझा मित्र" या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरीच्या मनात जी कालवा-कालव चालू आहेत ना, की अर्णव सर कोणाला भेटायला गेले होते, ते आज आपल्याला कळणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा एक मोठा ट्विस्ट असणार आहेत. प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीलाच आपण बघतो की ईश्वरी म्हणते की सर कोणाला भेटायला गेले होते आणि ती म्हणते की किरण. आणि बघा ती व्हिज्युअलाइज पण करते की किरण नक्की कोण असेल आणि अर्णव सर तिला भेटायला गेले त्यानंतर काय काय घडलं हे सगळं ती व्हिज्युअलाइज करते. अर्णव म्हणतो की तिला आय एम रिअली व्हेरी सॉरी, आय नो आय एम लेट, सॉरी सॉरी म्हणतो आणि तिला मिठी मारतो. आणि ती मुलगी पण म्हणते की किती वाईट आहेस रे तू, किती वेळ वाट बघायला लावतोस मला. अर्णव म्हणतो की आय सेड आय एम सो सॉरी आणि अर्णव तिला म्हणतो की आय लव्ह यू आणि ती किरण सुद्धा म्हणते की आय लव्ह यू टू. आणि हे प्रेक्षकांनो, हे फक्त ईश्वरीचं व्हिज्युअलायझेशन आहे, बाकी काही नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, किती जोरात किंचाळते ती आणि तेवढ्यात घाबरून अर्णव बाहेर येतो. अर्णव म्हणतो की मी सिंधू आर यू ओके, काय झालं. अर्णव ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि अर्णव म्हणतो की ओरडली कशाला. आता ती काय सांगणार की मी तुमचं आणि त्या किरण बद्दलचं स्वप्न पाहिलं म्हणून असं. इथे लगेच अर्णवला किरणचा फोन येतो आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव सुद्धा असं दाखवतो की जशी काही ती त्याची गर्लफ्रेंड आहेत. बरोबर आहेत ना, मग कोणालाही डाऊटच येणार ना. आता अर्णव ईश्वरीकडे बघून म्हणतो की फोन. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की हे किरण जस्ट फॉर अ सेकंड होल्ड. बघा प्रेक्षकांनो, आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि लगेच ईश्वरी त्याला काय म्हणते ना बघा. त्याच्याजवळ जाऊन म्हणते की कॉफी हवी असेल ना आता तुम्हाला. ईश्वरी म्हणते आणते ना, लगेच जाऊन आणते, म्हणजे तुम्हाला कसं फोनवर गोड आणि फ्रेश आवाजात बोलता येईल. ईश्वरी म्हणते की जेवणाचं ना तर मी विचारणारच नाहीये, कारण फोनवर बोलून बोलून पोट भरेलच तुमचं. अर्णव म्हणतो की ऍक्च्युली यू आर राईट मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की हो. अर्णव म्हणतो की मला आता भूक नाहीये, मी थोड्या वेळानेच डिनर करेल. अर्णव म्हणतो की खूप महत्वाचा कॉल आहे, मी आलोच. अर्णव म्हणतो की हॅलो किरण, आय एम सो सॉरी मी तुला होल्डवर ठेवलं. बघा अर्णव रूमच्या बाहेर गेल्यानंतर ही ईश्वरी म्हणते की किरण किरण किरण. आता प्रेक्षकांनो, ती आता मिशन चालू करते की मिशन किरण. बघा आता आपल्याला पुढे कळेलच. ईश्वरी म्हणते की नेमकी आहे तरी कोण ही किरण. आता तिला अंजलीचं बोलणं आठवतं की अंजलीने सांगितलं असतं की आमच्या इंदोरच्या वाड्याच्या शेजारी ना एक छोटी मुलगी राहायची, आम्ही ना तिच्यासोबत खेळायचो लहानपणी, खूप सुंदर होती ग, छान खळ्या पडायच्या तिला. अंजली म्हणते की गुलाबी गाल, निळे डोळे. अंजली म्हणते की बाहुलीच अगदी. ईश्वरी म्हणते की बचपन का प्यार, निळे डोळे, गुलाबी गाल. ईश्वरी म्हणते की नाही नाही नाही, आत्ताच हिला तडफडायचं होतं का आमच्या जिंदगीत. बघा इथं आता ही तिच्या हातात तो कोट असतोच आणि इकडे तिकडे चक्रा मारते आणि म्हणते की इशू नाही 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 इशू, अभी अभी बहुत हो गया. ईश्वरी म्हणते की आता मी नाही सहन करणार आहे हे. ईश्वरी म्हणते की आता मिशन किरण सुरू. ईश्वरी म्हणते की आज रात्रीच करते यांचा पर्दाफाश. बघा प्रेक्षकांनो, इकडे या राजेशला तर अंजलीची चिंताच नाही, आपल्याला तर माहितीच आहे. पण अंजली बघा ना प्रेक्षकांनो, त्याची किती काळजी करत असते आणि म्हणते की सकाळपासून बाहेर पडले, एक फोन नाही, मेसेज नाही, सारखं त्याला फोन करत असते. अंजली म्हणते की काय करू, मामांना सांगू का. आणि अंजली परत म्हणते की नको, थोड्या वेळ वाट बघते. बघा प्रेक्षकांनो, इकडे अंजली परत त्या राजेशला फोन करत असते आणि बघा इकडे वल्लरीला खूप सारे मेसेजेस येत असतात आणि म्हणून ती म्हणते की कोण एवढं धडाधड मेसेज करतंय. आणि ही वल्लरी खुश होते आणि म्हणते की एवढे मोठे फोटो पाठवलेत, म्हणजे त्या स्क्रॅप डीलरला माझा बॉक्स सापडलेला दिसतोय. आणि ही वल्लरी म्हणते निघाने फोटो पाठवलेत, पण माझा बॉक्स कुठेच नाहीये यात. आणि वल्लरी त्याला फोन करते आणि म्हणते की हॅलो, मार्केटमधले वाटेल ते बॉक्स माझ्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नका वल्लरी चिडते आणि म्हणते की हे काय फोटो पाठवलेत, कसले फोटो पाठवलेत, यात एकही बॉक्स माझा नाहीये, हे बघा माझे बॉक्स तुम्ही शोधून काढायलाच पाहिजे, नाहीतर मी ऍडव्हान्स घेईल परत. वल्लरी म्हणते की ठेवा फोन आणि शोधा माझा बॉक्स. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही फोन ठेवते, तेवढ्यात मामा तिकडनं येतात. वल्लरी डायरेक्ट घसकते आणि म्हणते की काय. मामा म्हणतात अगं हळू, मी कपाटात 10,000 रुपये ठेवले, ते घेतलेस का तू. वल्लरी म्हणते हो घेतले का. मामा म्हणता अगं का नाही, पण मला सांगायचंच ना. वल्लरी म्हणते त्यात सांगण्यासारखं काय आहे. वल्लरी म्हणते की शॉपिंगसाठी हवे होते, घेतले मी. मामा म्हणतात की अरे वा, जगातलं एक्झिबिशन भरावं एवढं काय काय आहे तुझ्याकडे. आणि मामा म्हणतात तरीही तुझं अजून शॉपिंग सुरूच आहेत, कमाल आहे.
बघा प्रेक्षकांनो, मामा तिच्या पुढे हात जोडतात आणि म्हणतात कमाल आहे बाबा तुझी. मग मामी म्हणते की हे बघा, आणि बघा वल्लरी म्हणते की माझा महत्वाचा बॉक्स सापडत नाहीये आणि माझा महत्वाचा बॉक्स सापडेपर्यंत मी. इकडे मामा म्हणतात की तुझा अजून बॉक्स पुराण चालूच आहे. वल्लरी म्हणते हो, आणि ते सापडेपर्यंत ते सुरूच राहणार, संपणार नाहीये. आणि वल्लरी म्हणते की मला विचारतात 10,000 घेतले का नाही घेतले. आणि मामा म्हणतात की हिचा बॉक्स हलवल्यावर पहिल्याच दिवशी संशय मला आला होता, तो खरा आहे. नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. मामा म्हणतात या बॉक्सची नेमकी भानगड काय आहे, हे शोधून काढायला हवं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हिचं मिशन किरण सुरू असतं आणि ती सारखी डोकं डोकं अर्णवला बघत असते आणि म्हणते की आयुष्यभराचं काम एकदाच करणार आहेत वाटतं. मगाशी पण येऊन गेले मी, पण हे झोपलेच नाहीत तर कसं शोधून काढणार मी ते गुलाबी फोल्डर. आणि ईश्वरी म्हणते की ते फोल्डर मला सापडूच नये म्हणून ते तुम्ही रूम मध्ये ठेवलंच नाहीत ना सर. ईश्वरी म्हणते की स्टडी मध्येच ठेवलं असणार. ईश्वरी ठरवते की आज काहीही करून त्या फोल्डर मध्ये नेमकं काय आहे हे मी शोधूनच काढणार. ईश्वरीला अर्णव सोबत बोलायचं असतं, त्यामुळे ती पुढे येते आणि बघते तर काय, अर्णव झोपलेला असतो आणि तिला आनंद होतो. ती म्हणते अरे हे तर झोपले आहे, बढिया. ईश्वरी म्हणते की बढिया चान्स आहे, आत्ताच फोल्डर शोधते. बघा प्रेक्षकांनो, ती टेबलवरचं सगळं सामान शोधत असते आणि त्याच्यावर तिथे पेनचं स्टँड पण असतं. तिथे शोधता शोधता तिच्याकडनं ते पेन स्टँड खाली पडतं आणि आवाज होतो. त्यामुळे अर्णवला थोडंसं असं जाग येते, पण परत तो झोपून जातो. ईश्वरीला ते तिथे बॉक्स लॉक दिसतं आणि नंतर ती खाली बघते आणि म्हणते की सगळ्या गुलाबी आठवणी ह्या बॉक्समध्ये लपून ठेवल्या आहेत हो. आणि ईश्वरी त्याच्याकडं बोर्ड दाखवून म्हणते की एकदा ते गुलाबी फोल्डर सापडू दे, मग बघाच तुम्ही. आणि अर्णवचं तोंड तिच्या साईडला होतं. ती डचकते आणि सरळ अशी उभी राहते. तिला असं वाटलं की काय अर्णव जागा झालेला आहे की काय. आणि ती आवाज देते की सर सर, बघते की काय अर्णव जागा आहे की नाही. आणि म्हणते स्वतःच म्हणते की झोपले आणि ते लॉक ओपन करायसाठी जाते, पण ते लॉक काही ओपन होत नाही कारण त्याच्यासाठी असते चावी. आणि बघा ती लॉक ओपन करता करता अर्णवचं डोकं तिच्या पाठीवर जातो. तिला असं वाटतं की अर्णव जागा झालाय काय, पण बघते तर काय झोपेल असतो. ती परत त्याला असं ढकलून देते आणि तो परत त्या खुर्चीवर झोपून जातो. आणि ईश्वरी परत प्रयत्न करते आणि म्हणते की हे भगवान, हे तर उघडतच नाहीये. आणि म्हणते की चावी, आणि स्वतः डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते उगाच गोल गोल फिरवत होते. आणि ईश्वरी म्हणते की एवढं लॉक करून ठेवण्यासारखं काय आहे. ती म्हणते की मला चुनवती देताय की काय, म्हणजे इंदोरी जिलेबी की कसं. बघाच तुम्ही चावी कुठं ठेवली आहे. आता बघा ही चावी शोधत असते. तिला इकडे बघ त्या टेबलवर, जिथे नाही तिथं तिने ती चावी शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. बघा फाईलमध्ये शोधती, टेबलवर शोधती, त्या पेन स्टँडमध्ये सुद्धा चावी शोधत असते, पण तिला चावी कुठेच सापडत नाही. आणि विचार करते की कुठे ठेवली असेल बरं चावी. आणि बघा ईश्वरी अर्णवकडे बघते आणि नंतर तिला समजतं की जर खिशातच जर ठेवली असेल तर चावी. आणि बघा आपण बघतो की इकडे अंजली बिचाऱ्या नवऱ्यासाठी तिच्या सारखा फोन करत असते, पण आता बघतो आपण त्याची एंट्री घरात झालेली आहे. त्याला त्या गुंडांनी खूप मारलेलं दिसतं आहे. आणि अंजली म्हणते की काय हे केव्हाचा फोन करते, तेवढ्यात ती बघते की या राजेशला खूप लागलेलं आहे. आणि बघा अंजली घाबरते आणि म्हणते की हो काय हे केवढं लागलंय तुम्हाला. आणि त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते की कसं कसं झालंय हे, कसं काय झालंय हे. बसा बसा हळूहळू. प्रेक्षकांनो, याला आहे ना भरपूर मार भेटलेला दिसतो आहे त्या दादांकडून. इकडे अंजली खूप घाबरून जाते आणि म्हणते की केवढं लागलंय तुम्हाला, थांबा मी डॉक्टरांना कॉल करते. आणि बघा अंजली म्हणते की चिंटूला सांगते आणि चिंटू जोरात आवाज देते. तेवढ्यात हा राकेश होतो की अंजली. तो राकेश म्हणतो को अंजली की प्लीज आत्ताच कोणालाच सांगू नको प्लीज. आणि हा राकेश म्हणतो की आत्ताच सगळ्यांना कळलं तर उगाच सगळे काळजी करत बसतील, प्लीज प्लीज. ही अंजली म्हणते की केवढा त्रास होत असेल तुम्हाला. तर त्या अंजलीला काय माहिती का हा राजेश बाहेर काही शेण खाऊन आलेलं असतं ते. आणि अंजली त्याला मिठी मारते आणि म्हणते की कसं काय लागलं एवढं. बघा ईश्वरी आता त्याच्या खिशातनं आपण बघतो की चावी काढण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव लगेच हात वरती घेऊन घेतो. त्यामुळे ईश्वरी असं वाटतं की तो जागा होईल म्हणून ती जाऊन लपून बसते आणि परत बघते की काय अर्णव झोपलेलाच असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, ती हळूच अर्णवच्या खिशातनं ती चावी बाहेर काढते. बघा आता फायनली ईश्वरीला ती चावी सापडलेली असते.
आणि ईश्वरी म्हणते की मिळाली. प्रेक्षकांना तिला खूप आनंद झालेला असतो की ती चावी तिला मिळाली. आणि बघा त्या किचनवर लिहिलेलं असतं की विथ लव. आणि ईश्वरीला ते ऐकून अजूनच संताप होतो आणि म्हणते की विथ लव, आता बघा तुमचं विथ लव. आणि बघा प्रेक्षकांना इकडे ही चावी घेते आणि ते लॉकर ओपन करतच असते, तर तिला अंदाज येतो की अर्णव उठत आहे. आणि बघा प्रेक्षकांना ते ईश्वरीला कळत नाही आता कुठे लपावं कुठे लपावं. ती जाते त्या पडद्यामागे लपते. आणि इकडे अर्णवला जाग येते. अर्णव म्हणतो की बहुतेक मला झोप लागलेली. आणि तो म्हणतोय की मला आळस फील होतोय, मला आता कॉफी पाहिजे आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव आता तिथून निघून गेलेला असतो आणि बहुतेक तो कॉफी काढण्यासाठीच निघून गेलेला असेल. बघा आता अर्णव ईश्वरी बाहेर येते अर्णव गेल्यानंतर आणि ते लॉकर ओपन करते. आणि बघा इकडे ती ईश्वरी त्या चावी हातात घेते आणि म्हणते की गुलाबी फोल्डरवाली गुलाबी किरण. ईश्वरी म्हणते की आता शोधते तुझी गुलाबी फोल्डर. आणि बघा प्रेक्षकांनो, तिने ते लॉकर ओपन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते गुलाबी फोल्डर असतंच. आणि तिला ते बघून आनंद होतो आणि ते गुलाबी फोल्डर काढते. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव सुद्धा मागून तिला बघत असतो, तिला हे माहीतच नसतं. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सापडली. आणि ही ईश्वरी म्हणते की मुसीबत की जड. आणि अर्णव तिकडं म्हणतो की मी सिंदूर इथे काय करतेय. आणि बघा प्रेक्षकांनो, ही तिच्या कामामध्ये गुंग असते ते फोल्डरमध्ये नक्की काय आहे हे बघण्यासाठी. आणि तेवढ्यात अर्ण तिकडनं हळूच येतो आणि म्हणतो की मिसिन तर. त्याला पाहून ही अजूनच दचकते आणि सगळे जोरात ओरडते की आणि सगळे कागद इकडे तिकडे पसरलेले राहतात. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ही ईश्वरी एकदम स्तब्ध उभी राहिलेली असते. ती काहीच बोलत नाही, तोंडातून एक शब्द पण काढत नाही. बघा प्रेक्षकांनो, इकडे ही राजेशला फर्स्ट एड ट्रीटमेंट देत असते आणि म्हणते की सॉरी सॉरी, खूप दुखलं का. अंजली म्हणते की हो काय हे, तुमची अवस्था बघवत नाही मला. आणि अंजली म्हणते की हे कसं झालं, तुम्हाला कोणी मारलं का तुमचा ऍक्सिडेंट झाला. आणि हा राजेश बघा आता नाटक करतो आणि म्हणतो की अंजली मला सांग, माझं काही चुकतंय का ग. गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणं, कधी कधी स्वतः उपाशी राहू त्यांच्या पोटात 2 घास पडतील ज्यासाठी झगडणं हा गुन्हा आहे का. आणि अंजली पण म्हणते की अजिबात नाही. आणि अंजली विचारती मला सांगा, तो सकाळी माणूस आला होता तो नक्की कोण होता. आणि हे बघा राजेश आता किती खोटंवर खोटं बोलत असतो आणि म्हणतो की त्याचीच मदत करताना झालं हे सगळं. त्या माणसाला एक खूप मोठा गुंड त्रास देतो आहे. त्या गुंडांनी पैसे घेतले त्या माणसाकडून आणि आता परत पण करत नाहीये पैसे. बायको पोरांना उडवेल अशा धमक्या देतोय, हादरलाय ग तो. आणि बघा हा राजेश किती खोटं बोलतो आणि म्हणतो की मला दया आली त्याची आणि म्हणून ठरवलं की काहीही झालं तरी त्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा, त्याला त्याचे पैसे परत मिळवून द्यायचेच. त्यामुळे ते गुंड चिडलेत माझ्यावर आणि माझी ही अशी अवस्था केली. बघा याच्यामध्ये 1% सुद्धा खरं नसतं हे आपल्याला माहिती, पण तो अंजलीला किती आणि किती येड्यात काढत असतो, किती गोलकोल गुंडाळत असतो हे आपण बघतोच आहोत. आणि बघा अंजली ह्या ऐकून म्हणते की बाप रे. आता तो राजेश म्हणतो की अंजली तूच सांग मला, यात माझं काही चुकतं आहे का. बघा अंजली म्हणते की नाही, तुमचं अजिबात काही चुकत नाही. बघा आपल्याला माहिती की त्याचं काही चुकत नाही, तो माणूसच चुकीचा आहे. पण असो, इकडे अंजली म्हणते की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. अंजली म्हणते की मी एक काम करते, मी ताबडतोब चिंटूला सांगते आणि आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊयात आणि त्या गुंडांची कंप्लेंट करूयात. आणि बघा प्रेक्षकांनो, हा राजेश म्हणतो की अगं अंजली नको, अगं वाट लागेल. आणि बघा अंजली म्हणते की हो का. अंजली अगं अगं त्या माणसाची वाट लागेल ग, खूप मोठा गुंड आहेत ग तो. आणि हा राजेश म्हणतो की या सगळ्यात मला अर्णवला स्ट्रेस द्यायचा नाही, येत नको, ऐक माझं. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे अर्णव ईश्वरीला विचारतो की काय चाललंय मी सुंदर, हे काय आहे. आणि त्या लॉकर कडे बघतो तर काय ते लॉकर पण उघडं असतं. आणि अर्णव म्हणतो की हे लॉकर कसं ओपन केलंस तू. आणि बघा आता ईश्वरी पूर्णच्या पूर्ण निरुत्तर असते आणि अर्णव म्हणतो कीच तर माझ्या खिशामध्ये होती ना, मग तू. अर्णव म्हणतो की तू माझ्या खिशातून कीच काढून ओपन केलं ते लॉकर. अर्णव म्हणतो की 1 मिनिट, तू तर झोपली होती ना, मग तू इथे काय करतेस. आणि बघा प्रेक्षकांना, अर्णव तिला म्हणतो की 1 मिनिट, तू तर झोपली होती ना, मग तू इथे काय करतेस. आता ईश्वरी अर्णवचं बोलणं ऐकते आणि झोपेत चालायचं नाटक करते, पण हे अर्णवच्या लक्षात येतच. आणि अर्णव म्हणतो की झोपेत चालते. आणि अर्णव परत तिला मागे हाताने खेचतो आणि म्हणतो की नाटक करू नकोस, मला माहितीये की तू झोपेत चालत नाहीस. अर्णव तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की काय करतेस, काय चाललंय मी सिंदूर. आणि बघा प्रेक्षकांनो, आता अर्णव तिच्या गालात हळूच फटका देतो, तरी ही ईश्वरी रडल्याचं
रडण्याचं नाटक करते की हे 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 रडणं होतं की सी मला माहिती होतं नाटक करतेस तू, मुद्दाम करतेस तू. आणि बघा इकडे ईश्वरीचं रडणं काही थांबत नाही. आहा ही ही. आणि ईश्वरी म्हणते की सर आज सगळ्यांना उलटा हिसाब आहे. अर्णव म्हणतो की म्हणजे ईश्वरी म्हणते की हे ईश्वरी म्हणते की हे सगळे प्रश्न ना मी तुम्हाला विचारायला पाहिजे. अर्णव म्हणतो की सगळे प्रश्न व्हॉट आर यू सेईंग मी सिद्धर, काय चाललं आहे. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही ना काहीतरी लपवता आहेत माझ्यापासून, तुम्ही ना खोटं बोलतायत माझ्याशी. अर्णव म्हणतो की खोटं बोलतोय आणि मी. ईश्वरी म्हणते की हा. अर्णव म्हणतो की काय खोटं बोलतोय. ईश्वरी म्हणते आज सकाळपासून बघते त्या किरणशी ना गुलू 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 करताय तुम्ही आणि त्या गुलाबी फोल्डर मध्ये पण काहीतरी लपून ठेवलं आहे तुम्ही. बघा आता अर्णव डोक्याला हात लावूनच उभा राहतो आणि हे गलत आहे सर, या सगळ्याची खूप तकलीफ होते मला. आणि ईश्वरी म्हणते की काय झालं ना सर, आपलं लग्न झालंय, तुम्ही असं कसं काय वागू शकता. आणि बघा इकडे आता अर्णवला बोलायचा चान्सच देत नाही. आणि माझा काही विचारच नाही की घरात एक बायको आणि तुम्ही बाहेरच्या मुलीसोबत गुटरगू करताय. आणि अर्णव याच्यावर विचारच करत असतो की नक्की काय झालं हिला. आणि बघा ही मोठ्या मोठ्याने रडते. अर्णव म्हणतो की प्लीज प्लीज स्टॉप इट, शांत हो प्लीज. अर्णव म्हणतो की आवाज करू नको, बाहेर जर कोणी आवाज ऐकला ना तर सगळ्यांची झोप डिस्टर्ब होईल. आणि ईश्वरी म्हणते की आणि मी डिस्टर्ब झालीये त्याचं काय. ईश्वरी म्हणते की कळू द्या ना घरातल्यांना तुम्ही काय करताय ते. बघा आता अर्णवला अजूनच स्ट्रेस येतोय, तो अजून डोक्याला हात लावून ईश्वरीचं काय करावं त्याला काहीच कळत नाही. ईश्वरी म्हणते की हे सगळं ना बिलकुल सहन करणार नाही मी, बिलकुल. आणि ईश्वरी म्हणते की हा ना एका बायकोवरती अन्याय आहे सर, अन्याय, मी हे बिलकुल सहन करणार नाहीये. हे ती मोठ्या मोठ्याने रडत असते. अर्णव तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आणि ईश्वरी म्हणते की ओ ओरडायचं नाहीये तो माझ्यावर. ईश्वरी म्हणते चोरी तो चोरी ऊपर से सीना चोरी. बघा प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी अजून मोठ्या मोठ्याने रडत असते. अर्णवला बिचाऱ्या घरातल्यांची काळजी असतो म्हणून तो तिचं तोंड दाबून घेतो. आणि अर्णव म्हणतो की शुप शुप. आणि बघा आता इकडे यांचा थोडासा असा एकमेकांमध्ये बघण्याचा सीन म्हणजे रोमॅन्टिक सीन चालू होतो. आणि गाणंही लागतं. प्रेम कुणाचे नाही कुणावर, प्रेम असे हे आभास केवळ, प्रेम असावी एक कल्पना, प्रेम मनातील व्यर्थ भावना. आणि बघा प्रेक्षकांनो इथे अर्णव हळूच तिच्या तोंडावरचा हात काढतो आणि तिला म्हणतो की शांत. बघा आता प्रेक्षकांना इकडे अंजली म्हणते की एवढं सगळं झालंय तर चिंटूला तर सांगावंच लागल ना. आणि हा राजेश म्हणतो की अंजली ऐक माझं, तुला शपथ आहे माझी, तू कोणालाही काहीच सांगणार नाहीयेस प्लीज. मग अंजली म्हणते की काय करायचं आपण, गप्प बसायचं, सहन करत राहायची त्यांची दादागिरी. आणि हा राजेश म्हणतो की असं कोण म्हणतंय अंजली, मी त्या माणसाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये, मी लढत राही, भलेही माझा या लढाईत जीव गेला तरी. तेवढ्यात अंजली म्हणते त्याच्या तोंडाला हात लावून की हो हे काय अभद्र बोलतायत तुम्ही. अंजली म्हणते की हे लक्षात घ्या की आता मला तुमची गरज नाहीये, ह्या बाळाला पण तुमची गरज आहे. अंजली म्हणते की तुम्ही ह्या केसेस सोडून द्या, इतक्या रिस्की केसेस नको आपल्याला, तुम्ही त्या माणसाला सांगा दुसरा वकील शोधायला. इकडे हा राजेश म्हणतो की अंजली अगं असं कसं बोलतेस तू, त्या माणसाच्या मुलामध्ये आपल्याला मला माझ्या होणाऱ्या बाळाचा चेहरा दिसतो अंजली. आणि इकडे हा राजेश म्हणतो की काही झालं तरी मला त्या माणसाला न्याय मिळवून द्यायचाच आहे, त्याचे पैसे परत मिळवून द्यायचेच आहेत बास. अंजली म्हणते की तुम्हाला त्या माणसाला त्याचे पैसे मिळवून द्यायचेच आहेत ना. हा राजेश म्हणतो की त्यासाठी तर लढतोय ना मी. अंजली म्हणते की मग मी देते पैसे, पण तुम्ही ही केस लढू नका प्लीज. बघा प्रेक्षकांना इथे या राजेशच्या मनासारखं झालेलं आहे. पण हा राजेश म्हणतो की अंजली तू कुठून आणणार आहेस पैसे, अर्णव कडूनच मागणार ना. अंजली म्हणते की हो. आणि हा राजेश म्हणतो की हेच तर नको आहेत मला. बघा इकडे राजेश म्हणतो की आम्ही सॉरी अंजली, पण अर्णव ज्या पादुकांबद्दल माझ्याशी बोलला ते मला खटकलं आहे. हा राजेश म्हणतो की मला मान्य आहे तू मला समजवलं आहेस, पण काही केल्या ती गोष्ट माझ्या मनात न जात नाहीये. आणि हा राजेश म्हणतो की म्हणून मला नको आहेत त्या अर्णवचे पैसे, त्याला चोरीचे पैसे लागतात आणि त्या अर्णवचे नकोत. बघा आणि ही अंजली म्हणते बरं ठीक आहे मी अरेंज करते पैसे, पण तुम्ही ही केस लढू नका, मला प्रॉमिस द्या. आणि हा राजेश म्हणतो की अंजली तू कुठून आणणार आहेस पैसे. आणि हा राजेश म्हणतो की आता तुझे बँक अकाउंट सुद्धा अर्णव सोबत जॉईन झाले, कशी करशील पैशांची व्यवस्था. अंजली म्हणते की अहो ते मी बघते काय करायचं ते. अंजली म्हणते की तुम्ही आधी मला प्रॉमिस करा की तुम्ही ही केस लढणारच नाही. आणि बघा हा राजेश किती नाटकी आणि म्हणतो की ठीक आहे प्रॉमिस, मी ही केस नाही लढणार. आणि हा राजेश म्हणतो की प्रॉमिस तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. अंजली म्हणते की तुम्ही फ्रेश व्हा आता, मी आलेच, तुम्ही आवरून घ्या,
मी हळदीचं दूध आणते तुमच्यासाठी ह. आणि बघा ही गेल्यानंतर हा राजेश म्हणतो, किती ग उन्हाची माझी बावळट बायको, इतकी घाबरलीयस की कुठूनही पैसे आणायला तयार आहे. आणि बघा अर्णवने ईश्वरीला सगळं सांगितलेलं दिसतंय. आता ईश्वरी म्हणते की या गुलाबी फोल्डर मध्ये तुम्ही हे कागद ठेवले होते सर. अर्णव म्हणतो की येस. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही नमुताईसाठी. अर्णव म्हणतो की मी सिंदर, की मी नम्रताच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट करत होतो. ईश्वरी म्हणते की अहो सर पण तुम्ही हे सगळं माझ्यापासून का लपवलं. अर्णव म्हणतो की का लपवलं म्हणजे मला तुला नव्हतं सांगायचं. ईश्वरी म्हणते की पण का. अर्णव म्हणतो की मी सिंदर मी ताईच्या आणि आकाशच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट करतो, त्या सांगतो तुला नाही ना. आणि अर्णव म्हणतो की जशी आकाश ताई माझी फॅमिली आहे तशी नम्रता सुद्धा माझी फॅमिली आहे, शी इज माय सिस्टर. अर्णव ईश्वरी म्हणते की सर तुम्ही हे सगळं नमुताईसाठी. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदर नमुचं आयुष्य आहेत पुढे, तिचं लग्न होईल उद्या, तिला पैशांची गरज लागली कधी तर काढता येतील ना पैसे, आणि ही इन्व्हेस्टमेंट उद्या डबल होईल ट्रिपल होईल, तिलाच उपयोगी पडतील हे पैसे. दॅट सिम्पल. आणि अर्णव म्हणतो की नाव एक्सक्यूज मी देते पेपर. आणि बघा अर्णव आता तिच्या हातांना ते पेपर काढून घेतो. आणि ईश्वरी म्हणते की सर इतकं चांगलं नसतं कुणी, कसं